हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 की जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट तिथे सीनियर मॅनेजर डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे त्यासाठी आज चॅप्टर 3 मीन सब्जेक्ट 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स स्टार्ट करत आहे। त्याच्यामध्ये टॉपिक 1 आहे मीनिंग अँड स्कोप ऑफ सप्लाय। ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण इथे 10 जे टॉपिक्स आहेत ते कव्हर करणार आहे जीएसटी बद्दल, जे इम्पॉर्टंट राहणार आहे एक्झामसाठी। ठीक आहे, आणखी ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंतची ती स्टार्ट राहणार आहे। एक्सपेक्टेड डेट जी आहे ती मार्च मंथची आहे। मीन्स आपल्याजवळ आणखी 2 महिने आहे। 2 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण जे 7 सब्जेक्ट्स आहेत ते कव्हर करायचे आहे, प्लस बाकी अदर सेक्शन्स पण कव्हर करायचे आहे। ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार। तसं बघा, महाडिस्कॉमसाठी फायनान्स अँड अकाउंटची प्रोफेशनल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे। ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता। याच्यामध्ये 7 सब्जेक्ट्स कंप्लीट एमसीक्यूज दिलेले आहेत, टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज सगळेच दिलेले आहेत। ठीक आहे, तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता। इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, जेणेकरून तुमचा जो प्रोफेशनल नॉलेजचा जो सेक्शन आहे तो कव्हर होऊन जाईल। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया। इथे मीनिंग अँड स्कोप ऑफ सप्लाय इन जीएसटी चे काही एमसीक्यूज। तर बघा, फर्स्ट आहे which item is excluded from the definition of supply under GST? जीएसटी अंतर्गत सप्लायच्या व्याख्येतून कोणती गोष्ट वगळलेली आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फ्रॉम फॉर कन्सिडरेशन, सेकंड ऍक्शनेबल क्लेम अदर दॅन लॉटरी बेटिंग अँड गॅम्बलिंग, थर्ड बार्टर ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट। तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड ऍक्शनेबल क्लेम अदर दॅन लॉटरी बेटिंग अँड गॅम्बलिंग। लॉटरी, सट्टा व जुगार वगळता ऍक्शनेबल क्लेम, बिकॉज actionable claim are excluded from the scope of supply under GST except lottery, betting and gambling as specified under the section 7 and schedule 3. Next, second, under GST which activity is treated as supply even without consideration? ठीक आहे, जीएसटी अंतर्गत कोणती क्रिया विनामूल्य मीन्स कन्सिडरेशन शिवाय असूनही सप्लाय मानली जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ पर्सनल कार, second employer giving laptop for office, third permanent transfer of business asset where ITC was availed, and fourth free sample to the customer. The correct answer is third permanent transfer of business assets where ITC were availed, means ITC घेतलेली व्यावसायिक मालमत्ता कायमस्वरूपी हस्तांतरण, because as per schedule 1 of the CGST Act permanent transfer or disposal of business asset on which input tax credit has been availed is treated as supply even if there is no consideration. Next, third, the scope of supply under GST include, GST अंतर्गत सप्लायचा कक्ष मीन स्कोप यात काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेल ओनली, सेकंड सेल अँड मॅन्युफॅक्चर, third sale, transfer, barter, exchange, license, rental, lease or disposal, and fourth only services. The correct answer is third sale, transfer, barter, exchange, license, rental, lease, disposal, means विक्री, हस्तांतरण, विनिमय, देवाणघेवाण, परवाना, भाडे, लीज, विल्हेवाट, because as per section 7(1) of A provide an inclusive definition of supply covering all forms such as sale, transfer, barter, exchange, license, rental, lease and disposal. Next, fourth, which of the following is not considered supply under GST? खालीलपैकी कोणती गोष्ट जीएसटी अंतर्गत सप्लाय मानली जात नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गिफ्ट बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉय एक्सेडिंग 50,000, second services by employee to employer during employment, third import of services without consideration from related person, and fourth supply between related person in course of business. The correct answer is second सर्व्हिसेस बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉयर ड्युरिंग एम्प्लॉयमेंट, नोकरी दरम्यान कर्मचाऱ्यांची नियोक्त्यास दिलेली सर्व्हिस, बिकॉज सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉयर इन अ कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आर कवर्ड अंडर शेड्यूल 3 and are treated as neither supply of goods nor supply of services. Next, fifth, import of services without consideration is treated as supply when विनामूल्य सेवा आयात तेव्हा सप्लाय मानली जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लायर इज अनरिलेटेड, सेकंड रेसिपेंट इज रजिस्टर,
Third, it is from related person or district person. And fourth, value exceed 50,000. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, इट इज फ्रॉम रिलेटेड पर्सन और डिस्ट्रिक्ट पर्सन, संबंधित किंवा वेगळ्या व्यक्तीकडून आहे. बिकॉज as per schedule 1, import of service from related person or distinct person is treated as supply even if made without consideration. Next 6, which schedule of CGST Act list activity treated as supply even without consideration? CGST Act मधील कोणते शेड्यूल कन्सिडरेशन शिवाय ही सप्लाय मानलेली कामे दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेड्यूल 2, शेड्यूल 3, शेड्यूल 1 अँड शेड्यूल 4. तो करेक्ट आन्सर आहे शेड्यूल 1 मीन्स 3. बरोबर आहे. शेड्यूल 1 specifically list activity that are treated as a supply even when there is no consideration. Next 7, which transaction is covered under supply even if no business motive exist? व्यावसायिक उद्देश नसला तरी कोणता व्यवहार सप्लाय मानला जातो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ ऍग्रिकल्चर लँड, सेकंड इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर कन्सिडरेशन, पर्सनल गिफ्ट अँड फॉर सर्व्हिसेस बाय कोड. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस फॉर कन्सिडरेशन, मोबदल्याची सेवा आयात. बिकॉज import of services for consideration is treated as supply even if it is not in the course for furtherance of business. Next 8, which of the following correctly describe scope of supply? Scope of supply योग्यरित्या कोणते वर्णन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली टॅक्सेबल सप्लाईज, सेकंड इन्क्लूड टॅक्सेबल, exempt, zero rated and non taxable supplies, third only outward supplies and fourth only supplies for consideration. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड include taxable, exempt, zero rated and non taxable supplies. बिकॉज मीन्स करपात्र, सूट दिलेली, शून्य रेटेड व नॉन टॅक्सेबल पुरवठे. बिकॉज द स्कोप ऑफ सप्लाय अंडर जीएसटी is wide and include taxable, exempt, zero related and non taxable supplies. Next 9th, which activity is classified under schedule 3, neither supply of goods nor services? शेड्यूल 3 अंतर्गत कोणती क्रिया येते? तर आताच आपण बघितलं बघा सेल ऑफ लँड, सेकंड रेंटिंग ऑफ इमेबल प्रॉपर्टी, थर्ड ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट अँड फोर्थ इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट सेल ऑफ लँड, जमीन विक्री. बिकॉज सेल ऑफ लँड अँड सेल ऑफ कॉम्प्लिकेटेड बिल्डिंग are covered under schedule 3 and outside the scope of GST. तसंच बघा मराठी व्याकरणची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, which of the following is a deemed supply? खालीलपैकी कोणता व्यवहार डीम सप्लाय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल ऑफ अनरिलेटेड पर्सन, second supply between branches in same state, third supply between distinct person and fourth sale for cash. तो करेक्ट आन्सर येईल थर्ड supply between distinct person, that is different GST registration, वेगवेगळ्या जीएसटी नोंदणी असलेल्या व्यक्तीमधील पुरवठा. बिकॉज supply between distinct person under GST such as different GST registration is treated as deemed supply even if made without consideration. Next 11th, which condition is not mandatory for activity to qualify as a supply under section of 7(1) of A? सेक्शन 7(1) of A नुसार सप्लाय होण्यासाठी कोणती अट आवश्यक नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सिडरेशन, बिझनेस पर्पज, ऍक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन लॉ अँड प्रॉफिट मोटिव्ह. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ प्रॉफिट मोटिव्ह, नफा कमावण्याचा हेतू. बिकॉज प्रॉफिट मोटिव्ह इज नॉट रिक्वायर्ड फॉर अन ऍक्टिव्हिटी to be treated as supply under GST. Next 12th, which of the following is supply even without consideration as per GST law? GST कायद्यानुसार कोणती क्रिया कन्सिडरेशन शिवाय ही सप्लाय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गिफ्ट अप टू 50,000 बाय एम्प्लॉयर, सेकंड फ्री हेल्थ सर्व्हिस बाय गव्हर्नमेंट, थर्ड ट्रान्सफर ऑफ इनपुट क्रेडिट अवेल्ड गुड्स अँड फोर्थ सर्व्हिसेस बाय MP और MLA. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रान्सफर ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड गुड्स, ITC घेतलेल्या वस्तूंचे हस्तांतरण. बिकॉज परमनंट ट्रान्सफर ऑफ गुड्स ऑन विच इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड इज ट्रीटेड एज सप्लाय इवन विदाउट कन्सिडरेशन.
Next 13. Which amendment clarified activities or transaction as a supply? ऍक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन या शब्दाची व्याख्या कोणत्या दुरुस्तीत स्पष्ट झाली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जीएसटी अमेंडमेंट ऍक्ट 2017, फायनान्स ऍक्ट 2019, सीजीएसटी अमेंडमेंट ऍक्ट 2018 अँड फायनान्स ऍक्ट 2021. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड फायनान्स ऍक्ट 2019 बिकॉज it clarify the scope of supply by explicitly including activities or transaction with retrospective effect. Okay. Next 14. Which of the following is outside GST scope? खालीलपैकी कोणती गोष्ट जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वर्क कॉन्ट्रॅक्ट, सेकंड ॲक्शनेबल क्लेम लॉटरी, थर्ड फॉर्नल बुरियल अँड क्रिमिनेशन सर्व्हिसेस अँड फोर्थ रेंटिंग ऑफ कमर्शियल प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फॉर्नल बुरेन अँड क्रिमिनेशन सर्व्हिस. अंत्यसंस्कार दफन सेवा बिकॉज फॉर्नल बर्नियल क्रिमेशन अँड mortuary service are covered under schedule 3 and are outside the scope of GST. Next 15. Supply between related person is taxable when? संबंधित व्यक्तीमधील पुरवठा केव्हा करपात्र ठरतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सिडरेशन एक्झिस्ट, सेकंड इट इज द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस, थर्ड व्हॅल्यू एक्सिड मार्केट प्राइस अँड फोर्थ रजिस्टर्ड पर्सन ऑप्शन कंपोजिशन स्कीम. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इट इज इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. व्यवसाय दरम्यान किंवा त्याच्या पुढील उद्देशासाठी बिकॉज सप्लाय बिटवीन रिलेटेड पर्सन इज टॅक्सेबल इफ इट इज मेड इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस इवन इफ नो कन्सिडरेशन इज इन्व्हॉल्व. तसंच बघा मराठी व्याकरण, महाडिस्कॉम अकाउंट्स, फायनान्स अकाउंट्स, त्याच्यानंतर मॉक टेस्ट अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळेच पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश मराठीमध्ये. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.